श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अमृतधारा अध्याय 42। मागील अध्यायात यतीश्वरांनी सांगितल्याप्रमाणे काशी क्षेत्रातील सर्व शिवलिंग दर्शने व तीर्थयात्रा बालकाने विधिवत पूर्ण केल्या। तात्काळ भगवान महादेव प्रसन्न झाले व बालकाच्या गुरूंनी सांगितलेल्या सर्व वस्तू निर्माण करून गुरु परिवाराला दिल्या। श्री गुरूंनी सायन देवाला गुरुभक्तीचा महिमा समजावून सांगितला व योगशक्तीच्या सामर्थ्याने काशी यात्रा देखील घडवली। हा सर्व गुरुमहिमा कथन करता करता सूर्योदय झाला। सायनदेव भावविभोर होऊन श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक झाले। त्यांनी अतिकारुण्यपूर्ण शब्दात श्री गुरूंची प्रार्थना केली। जय जया परमपुरुषा परात्परा परमहंसा भक्तजन हृदय निवासा श्री नृसिंह सरस्वती म्हणे त्रैमूर्तीचा अवतारू तूची देवा जगद्गुरु आम्हा दिसतोसी नरू कृपानिधी स्वामिया। सायन देवाच्या स्तुतीमुळे श्री गुरु खूपच आनंदित झाले। आईने बालकाला जसे जवळ घ्यावे तसे श्री गुरूंनी सायन देवाला जवळ घेतले। सायन देवांनी सहकुटुंब श्री गुरूंचे दर्शन घेतले। श्री गुरूंनी सायन देवाच्या दोन्ही मुलांतील ज्येष्ठ सूत नागनाथाच्या डोक्यावर हात ठेवून दीर्घायुष्य संतती व संपत्तीचा आशीर्वाद दिला। श्री गुरु सायन देवास म्हणाले की तुझा ज्येष्ठ सूत माझा भक्त होऊन त्याची कीर्ती सर्वत्र पसरेल। श्री गुरु चरणार्पण।